पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात नागरिकांनी तक्रारी समस्या घेऊन मोठी उपस्थिती दर्शवली होती। प्रत्येक नागरिकांना तक्रारीचे वाचन करून अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांना आश्वासित केले। शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेवर उपकार नव्हे तर कर्तव्याचा भाग म्हणून काम करायला हवे। प्रशासकीय यंत्रणेत काही अधिकाऱ्यांचे काम हे खटकणारे आहे, हे असंख्य तक्रारीवरून दिसून येते। अधिकाऱ्यांना जर प्रामाणिकपणे काम करायचे नसेल तर त्यांनी स्वयंखुशीने इतर जिल्ह्यात बदली करून घ्यावी, असे ठणकावून सांगत पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात प्रशासकीय कामकाजावर नाराजी व्यक्त केली। पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत गणेश नाईक यांनी प्रथमच पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते। सलग 6 तास सुरू राहिलेल्या या जनता दरबारात 741 तक्रारी निवेदनं प्राप्त झाली व त्यापैकी 36 निवेदनं निकाली काढण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली। येत्या 15 दिवसात संबंधित विभागाकडून उत्तर मागवण्यात येणार आहे। नंतर समस्यांचे उत्तर अर्जदारांना पाठवण्यात येणार असून विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर सुमारे महिन्याभराच्या कालावधीने पुन्हा जनता दरबाराचे आयोजन करून अर्जदारांचं समाधान होईल याची दक्षता घेतली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले।